राजगुरुनगरमध्ये नगरपंचायत निवडणुकीत रंगत। 3 आजी-माजी आमदारांच्या विरोधात शिवसेनेचे पॅनल मंगेश गुंडाळ नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। काय सांगाल मंगेश भाऊ? खरं तर आजी-माजी आमदारांना टक्कर देण्याचा पॅनल आणि नगराध्यक्षपदाची माळ, खरं तर अतुल भाऊंनी तुमच्यावरती दाखवलेला विश्वास। अतुल भाऊंचा गेले 20 वर्षापासून मी राजकारणात बरोबर आहे व त्यांनी कायमच माझ्या बाबतीत प्रत्येक वेळेस विश्वास ठेवलेला आहे व तो मी पूर्ण करण्याची पूर्ण तयारी करत आहे। एकूणच राजगुरुनगरचा जर विकास पाहिला, आता तुमच्या पुढे काय लक्ष असणार आहे? भरपूर आहे। पाणी प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आता राजगुरुनगर शहराला भेडसावतोय। जे दिवसाआड पाणी येते ते दररोज येण्यासाठी पहिला प्रयत्न राहणार आहे व STPचा जो प्लॅन आहे, जो आता आपला अर्धवट आहे, बऱ्याचशा योजना अर्धवट आहे, त्या पूर्ण करण्यासाठी मी 100% लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे। एक सर्वसामान्यांचा चेहरा, एक आधारवड म्हणून तुमच्याकडे पाहिले जातं आणि त्याच्यात एक बिनविरोध तुम्ही सदस्य या ठिकाणी या प्रभागात काढलेला आहे। अतुल भाऊ देशमुख म्हटलं की राजगुरुनगर भोवती फिरणार राजकारण, काय भूमिका आणि 2 आजी-माजी आमदारांना तुम्ही टक्कर देताय? खरं तर 3 आमदारांच्या विरोधात आमची लढाई आहे। आज या शहराचं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पालकतत्व महेशदादांकडे पण आहे। त्या ठिकाणी आपले दिलीपांना मोहिते पाटील माजी आमदार आहेत, त्यांच्याकडे देखील आहे आणि विद्यमान आमदार बाबाजी शेटकाळे आहेत, त्यांच्याकडे पण आहे। ही खरं तर लढाई काय असते, आपल्या पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये संधी देण्याची लढाई असते। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, राजगुरुनगर पुणे।